नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इतिहासाच्या पुढच्या प्रकरणाला सुरुवात करतोय। आपलं इतिहासाचं पुढचं प्रकरण आहे 8वं, उद्योग व व्यापार। या प्रकरणामध्ये आपण स्वतंत्र भारतामध्ये औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून देशाचं मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून भारत सरकारने कोणते प्रयत्न केले, कोणती पावलं उचलली या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत। तर पहा, 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारताने काही महिन्यातच उद्योगधंद्यांचा विकास व्हावा, जास्तीत जास्त भारतीय लोक उद्योगधंद्यांकडे आकर्षिले जावेत, त्यांना उद्योगधंदा सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळावी। आणि उद्योगधंदा सुरू करायचे म्हटल्यानंतर त्याच्यासाठी लागतं ते कमी अधिक प्रमाणामध्ये भांडवल। अगदी कुटीर उद्योग असो, लघु उद्योग असो की मोठा उद्योग असो, प्रत्येकासाठी लागतं ते कमी अधिक प्रमाणात भांडवल। भांडवल नसेल तर एखादा इच्छा असूनही उद्योग टाकू शकणार नाही, एखादी कंपनी कारखाना टाकू शकणार नाही किंवा घरगुती सुद्धा उद्योग करू शकणार नाही। मग त्याची भांडवलाची ही अडचण दूर करावी आणि जे इच्छुक आहेत त्यांनी उद्योगधंद्यांना सुरुवात करावी। या दृष्टिकोनातून भारत सरकारने एका महामंडळाची स्थापना केली आणि त्या महामंडळाचं नाव आहे औद्योगिक वित्त महामंडळ। भारत सरकारचं औद्योगिक वित्त महामंडळ, वित्त म्हणजे पैसा। आणि सुरुवात कधी केली? 1948 मध्ये औद्योगिक वित्त महामंडळ। तर औद्योगिक वित्त महामंडळ स्थापन केलं आणि भांडवलाची, उद्योजकांची गरज भागवण्याचा प्रयत्न झाला, भांडवल पुरवण्याचा प्रयत्न झाला। कसं? दीर्घ मुदतीसाठी। म्हणजे असं भांडवल दिलं आणि लगेच जर त्याच्याकडून परत मिळण्याची अपेक्षा केली तर ते फोल ठरणार होतं, बरोबर आहे। आणि म्हणून एखाद्या उद्योजकाला दीर्घ मुदतीचं जर आपण कर्ज देऊ केलं, आर्थिक मदत देऊ केली, तर तो निवांतपणे आपापल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे त्या भांडवलाचा विनियोग करून, उपयोग करून मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करू शकतो। आणि त्याला उत्पादन त्यानं काढलं, त्याला उत्पन्न मिळालं की तो कर्ज पण घेतलेलं परत करेल। या दृष्टिकोनातून दीर्घ मुदतीची कर्ज या औद्योगिक वित्त महामंडळाच्या मार्फत उद्योजकांना पुरवण्याचं काम सुरू झालं। आता पैसा तर पुरवण्यात आला, पण नुसतं पैसाच असून उपयोगाचं नाही आहे। उद्योगामध्ये इतर अनेकही गोष्टींची आवश्यकता असते। जसं जागा आहे, एखादी कंपनी कारखाना उद्योग सुरू करायचा आहे तर पहिल्यांदा लागते जागा, ज्या ठिकाणी त्यानं पूर्ण आपला सेटअप उभा करावा, यंत्रसामुग्री ठेवावी, कामाला सुरुवात करावी। लागतं ते पाणी, वीज लागते, कच्चा माल लागतो, कारागीर लागतात, कामगार लागतात, बरोबर आहे। या सगळ्यासोबतच कच्चा माल त्या कारखान्यापर्यंत आणण्यासाठी आणि कारखान्यामध्ये तयार झालेला पक्का माल बाजारपेठेत घेऊन जाण्यासाठी लागतो तो दळणवळणाचा मार्ग, दळणवळणाचे मार्ग आणि दळणवळणाची साधनं। म्हणजे या सगळ्या गोष्टींचा एकत्रितपणे उपयोग उद्योगधंद्यांना करावा लागतो, उद्योजकाला करावा लागतो। आणि म्हणून नुसतंच पैसा देणं नाही, तर त्याच्या पुढं त्या उद्योगांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून जसं प्रत्येक राज्यामध्ये औद्योगिक विकास महामंडळ असतं, बरोबर आहे। महाराष्ट्राचं जर औद्योगिक विकास महामंडळ असेल तर त्याला MIDC असं म्हणतो आपण, बरोबर आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ। तसंच कर्नाटकामध्ये, तसंच केरळमध्ये, तसंच जम्मू काश्मीरमध्ये। म्हणजे वेगवेगळ्या घटक राज्यांसाठी त्या ठिकाणच्या उद्योगधंद्यांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून एक अखिल भारतीय स्तरावर औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली। आणि त्यानंतर मग जसं एक राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ, त्याचप्रमाणे प्रत्येक घटक राज्यामध्ये जसं महाराष्ट्रात MIDC आहे त्याप्रमाणे औद्योगिक विकास महामंडळ त्या त्या घटक राज्यापुरतं स्थापन करण्यात आलं। तर पहिल्यांदा संपूर्ण भारतासाठी अखिल भारतीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना 1954 मध्ये करण्यात आली। हे औद्योगिक वित्त मंडळ आणि 54 मध्ये स्थापन झालेलं औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे पैशाशिवाय ज्या इतरही कामगारांच्या जागेच्या, वीज, पाणी, कच्चा माल, वाहतुकीची साधन, वाहतुकीचे मार्ग असतात, त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली।
आणि आता याच्या आधाराने कोणकोणत्या क्षेत्राचा कसा कसा विकास करण्याचा प्रयत्न झाला ते आपण बघूया. पहिल्यांदा पाहूया आपण भारतातील काही उद्योग, त्यात वस्त्रोद्योग. या प्रत्येकावरती मग वस्त्रोद्योग, रेशीम उद्योग, ताग उद्योग, हस्तशिल्प, वाहन उद्योग, सिमेंट उद्योग, चर्म उद्योग, मीठ उद्योग आणि सायकल उद्योग, या सगळ्यावरती 2 गुणांसाठी टिपा लिहा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासोबतच काही मुद्द्यांवरती विधाने सहकारण स्पष्ट करा हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. रिकाम्या जागेची विधानं तर तयार होतीलच आणि काहीवरती संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा असाही प्रश्न तयार होऊ शकतो, परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तर पहिल्यांदा आपण बघतोय वस्त्रोद्योग. पहा, आधुनिक काळातच नाही, देश स्वतंत्र झाल्यावरच नाही, देश स्वतंत्र होण्याच्या पूर्वी सुद्धा शेकडो वर्षापासून आमच्या देशामधून जगातल्या इतर देशांमध्ये वस्त्रांची, तेही उंची वस्त्र याचा अर्थ दर्जेदार, भारी, भरजरी ज्याला आपण म्हणतो, अशा कापडाची निर्यात होत राहिलेली, वस्त्रांची निर्यात होत राहिलेली आहे. म्हणजे वस्त्रोद्योग हा शेकडो वर्षापासून आमच्याकडं चालत आलेला एक महत्त्वपूर्ण असा उद्योग आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा या वस्त्रोद्योगाचं एकूण इतर औद्योगिक उत्पादनाच्या तुलनेमध्ये जर प्रमाण पाहिलं, वाटा पाहिला आपण, तर तो 14% आहे. वस्त्रोद्योगाचा वाटा किती आहे? 14%. म्हणजे इतर जे काही उद्योग आहेत, हस्तशिल्प आहे, वाहन उद्योग आहे, सिमेंट उद्योग आहे, मीठ उद्योग आहे, चर्म उद्योग आहे, सायकल उद्योग आहे, या सगळ्या उद्योगांमधून जे उत्पादन निघतं त्या उत्पादनाची जर तुलना केली वस्त्रोद्योगाशी, तर या सगळ्यांचं मिळून जर 100% असेल तर एकट्या वस्त्रोद्योगाचं उत्पादन आहे 14%. उत्पादन किती आहे? 14%. बघा, उत्पादन आणि उत्पन्न यात फरक आहे. हे मी मागच्या पण तासिकेला सांगितलेलं होतं की उत्पादन म्हणजे वस्तूंच्या स्वरूपामध्ये असतं आणि उत्पन्न म्हणजे ते पैशाच्या स्वरूपामध्ये असतं बहुतेक करून. ठीक आहे. तर हे जे वस्तूंच्या स्वरूपातलं उत्पादन आहे, कोणत्याही उद्योगधंद्यांच्या ठिकाणी ज्या वस्तू निर्माण होतात त्याची जर तुलना आपण वस्त्रोद्योगाशी केली तर ते उत्पादन किती आहे? 14%. म्हणजे किती मोठा वाटा आपल्या देशाच्या उत्पादनात आणि राष्ट्रीय उत्पन्नात, कारण उत्पादन करतातच कशासाठी? त्याच्यापासून उत्पन्न प्राप्त करण्यासाठी, बरोबर आहे, पैसा मिळवण्यासाठी, बरोबर आहे. आणि तसं 14% उत्पादन आहे म्हणजे तसाच उत्पन्नाचा सुद्धा रेशो असेल, तसंच उत्पन्नाचं सुद्धा प्रमाण असेल, बरोबर आहे. इतका महत्त्वपूर्ण असा वस्त्रोद्योग. आता महत्त्वपूर्ण आपण म्हणतोय तर त्या उद्योगाकडं विशेष लक्ष देणं सुद्धा भारत सरकारला आवश्यक होतं आणि त्या दृष्टिकोनातून भारत सरकारने प्रयत्न केले. बघा, हा जो वस्त्रोद्योग आहे तो 2 प्रकारे चालतो. एक यंत्रमाग आणि दुसरं आहे हातमाग. यंत्रमाग आणि हातमाग. आता यंत्रमाग म्हणजे जास्तीत जास्त यंत्राच्या आधाराने, यंत्राचा वापर करून कापड तयार करणं, आणि हातमाग म्हणजे जास्तीत जास्त कारागिरांचा, मनुष्यशक्तीचा, मनुष्यबळाचा वापर करून कापड तयार करणं. हातमाग आणि यंत्रमाग. यातलं हातमाग जे आहे ते काय आहे? श्रमप्रधान आहे. म्हणजे त्यात मनुष्यशक्तीचा वापर आहे ना, त्यामुळं इथं माणसाच्या श्रमाला जास्त महत्त्व आहे. माणसाच्या श्रमाने त्या ठिकाणी हातमागावरती कापड तयार केलं जातं. म्हणजे हातमाग आणि यंत्रमाग दोन्ही पद्धतीने आपल्या भारतामध्ये वस्त्रोद्योग चालत असताना आपल्याला दिसतो. मग इतका महत्त्वपूर्ण आहे असं आपण म्हणतोय, तर याच्यासाठी काय नियोजन आहे सरकारचं? हा उद्योग जास्तीत जास्त पुढं गेला पाहिजे, चालला पाहिजे, याच्यासाठी म्हणून 1963 मध्ये, कधी 1963 मध्ये भारत सरकारने एका कमिटीची स्थापना केली, टेक्स्टाईल कमिटी. कशानुसार? 1963च्या टेक्स्टाईल कमिटी ॲक्टनुसार. टेक्स्टाईल म्हणजे वस्त्रोद्योग, टेक्स्टाईल कमिटी, कमिटी म्हणजे समिती आणि ॲक्ट म्हणजे कायदा. 1963च्या टेक्स्टाईल कमिटी ॲक्टनुसार भारत सरकारने टेक्स्टाईल कमिटीची स्थापना केली. कशासाठी केली या कमिटीची स्थापना, या समितीची स्थापना? एक मुख्य उद्देश होता. अनेक उद्देश होते, पण एक मुख्य उद्देश म्हणजे भारतामध्ये जी पूर्वापार वस्त्र निर्माण करण्याची परंपरा आहे, भारतातील कापडाला जगभरात जी मागणी आहे, भारतातील कापड जे
दर्जेदार असतं, तो दर्जा, ती कापडाची गुणवत्ता ही टिकून राहावी म्हणून त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी, त्याच्यावर देखरेख करण्यासाठी दर्जा आणि गुणवत्ता ही टिकून ठेवावी या वस्त्रोद्योगाने, या दृष्टिकोनातून म्हणजे देशांतर्गत विक्री करण्यात येणाऱ्या कापडाची पण गुणवत्ता आणि दर्जा टिकून राहावा, चांगला राहावा आणि देशाच्या बाहेर विदेशामध्ये ज्या वस्त्रांची निर्यात केली जाणार आहे त्यांची पण गुणवत्ता आणि दर्जा हा उत्तम राखला जावा या दृष्टिकोनातून देखरेख आणि नियंत्रण कोण प्रस्थापित करतं? टेक्स्टाईल कमिटी करते. अशा पद्धतीने 14% औद्योगिक उत्पादनामध्ये ज्या वस्त्रोद्योगाचा वाटा आहे त्याच्या विकासासाठी प्रयत्न स्वतंत्र भारतामध्ये करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. वस्त्रोद्योगामध्ये रेशीम उद्योग आणि ताग उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. वस्त्र, कपडे आणि रेशीम आणि ताग उद्योग, धागा देणारी वनस्पती ताग आहे आणि रेशमाच्या किड्यापासून, कोशापासून धागे मिळत असतात. बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे, आपण विज्ञानमध्ये अभ्यासलेलं आहे, भूगोलात अभ्यासलेलं आहे. तर हा जो रेशीम उद्योग आहे हा भारतात शेकडो वर्षापासून चालत आलेला उद्योग आहे. म्हणजे भारतातल्या रेशमी कापडांना जगभरामध्ये शतकानुशतकांपासून मागणी आहे, कारण ते अत्यंत उच्च दर्जाचं, दिसायला देखणं आणि मौशार अशी ती वस्त्र असतात. भारी भरजरी वस्त्र असतात रेशमाची, बरोबर आहे, आणि त्याला जगभरामध्ये मागणी आहे. म्हणून हा जो रेशीम उद्योग आहे हा रेशीम उद्योग चालतो तो तुती या झाडाच्या आधाराने आणि रेशमी किड्याच्या मदतीने. कारण तुम्हाला माहिती आहे रेशमाचे किडे जे असतात ते तुतीच्या झाडांवरती त्याची मोठ्या प्रमाणात पैदास होते. इतरही झाडांवरती आपण बघतो, आपल्या जर शेतामध्ये आपण गेलो गावाकडं तर अगदी बाभळीच्या झाडावर सुद्धा आपण रेशमी किडे पाहिलेले आहेत, पण खूप मोठ्या प्रमाणात नसतात. बरोबर आहे. तुती नावाचं जे वृक्ष आहे त्या वृक्षावरती मोठ्या प्रमाणात रेशमाचे किडे असतात, त्यांची पैदास त्या झाडावरती मोठ्या प्रमाणात होते. आणि म्हणून अशी तुतीची झाडं शोधून काढायची, असं तुतीचं बियाणं शोधून काढायचं की ज्याच्यातून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रेशमाच्या किड्यांची ज्याच्यावरती पैदास होईल आणि उत्तम प्रतीचं रेशीम प्राप्त होईल. बरोबर आहे. बघा, डिंक अनेक झाडांवरती असतं, कडुलिंबाच्या झाडावर पण असतं आणि आपल्या बाभळीच्या झाडावर पण असतं, पण दोन्ही मधल्या डिंकामध्ये पण फरक असतो. बरोबर आहे. अगदी तसंच रेशमाचे किडे कोणत्याही झाडावर असू शकतात, पण तुतीच्या झाडावरती ज्या पद्धतीची पोषकता रेशमी किड्यांना धागा उत्पन्न करण्यासाठी किंवा आपली पैदास करण्यासाठी असते तशी इतर वृक्षावरती नसते. म्हणून तुतीच्या झाडाची, अशा झाडांची ज्याच्यावरती रेशमी किड्यांची पैदास आणि लांब धागा देणाऱ्या कोशांची निर्मिती करण्यासाठी रेशमी किड्यांना सहाय्य केलं जावं या दृष्टिकोनातून संशोधन संस्था स्थापन करण्यात येऊ लागल्या. म्हणजे मुद्दाम म्हणून तशा पद्धतीची तुतीची झाडं तयार करावीत आणि लांब धागा देणाऱ्या रेशमी किड्यांच्या कोशाची सुद्धा पैदास होण्यास मदत केली जावी या दोन दृष्टिकोनातून संशोधन करण्यासाठी कर्नाटकातलं बंगळूर या ठिकाणी बंगळूर इथं सेरीबायोटिक रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना करण्यात आली. सेरीबायोटिक रिसर्च लॅबोरेटरी या प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली. आणि आपण पाहतो आदिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिथं आजूबाजूला जागा पुष्कळ उपलब्ध आहे अशा ठिकाणी आदिवासींच्या घराच्या अवतीभोवती ही तुतीच्या झाडांची त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करावी किंवा माळरानावरती या झाडांची लागवड करावी. जिथं शेती योग्य जमीन नाहीये, ज्या जमिनीमध्ये जास्त पोषक घटक नाही आहेत अशा जमिनीत तुतीचे झाड चांगल्या पद्धतीने पोसू शकतं, त्याचं पोषण होऊ शकतं. आणि म्हणून अशा वाडी वस्तींवरती आदिवासींनी आपल्या भागामध्ये डोंगर उतारावरती माळरानावरती या झाडांची लागवड करावी, तिथं त्या कोशांची पैदास करावी या दृष्टिकोनातून प्रयत्न या सेरीबायोटिक रिसर्च लॅबोरेटरीच्या माध्यमातून सरकार करत असताना आपल्याला दिसतं. आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश
जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीर. साधारणपणे भारतभरामध्ये अनेक ठिकाणी रेशमाच्या किड्यांची पैदास आणि रेशमी धागे निर्माण केले जातात. पण कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीर हे सगळ्यात जास्त या रेशमाच्या किड्यांची पैदास करण्यात आणि त्यांच्यापासून रेशमाचे धागे प्राप्त करण्यात ही 4 राज्य सगळ्यात पुढे आहेत. म्हणजे या 4 राज्यामध्ये रेशीम उद्योग हा मोठ्या प्रमाणात चालतो. आता त्याच्या पुढे दिलेला आहे ताग उद्योग. ताग धागा देणारी वनस्पती आहे, आपण भूगोलात विज्ञानामध्ये शिकलेलं आहे. तर हे जे ताग आहे, तागाचं उत्पन्न हे पश्चिम बंगालमध्ये होतं, तसं आंध्र प्रदेशामध्ये होतं, मध्य प्रदेशामध्ये होतं, उत्तर प्रदेशामध्ये होतं, बिहारमध्ये होतं, कर्नाटकामध्ये होतं. पण सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात ताग उद्योग चालतो तो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. आणि तागापासून मग गोंडपाट तयार केली जाते किंवा जाडभरड कापड विणलं जातं, खूप मजबूत असतं, कित्येक वर्ष न तुटणारं फाटणारं. किंवा दोरखंड वळले जातात, अत्यंत मजबूत असे बांधकामामध्ये सुद्धा किंवा अवजड वस्तू उचलण्यामध्ये, वाहून नेण्यामध्ये ज्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर होऊ शकतो, असे मजबूत दोरखंड या तागापासून वळले जातात. आणि अशा पद्धतीने हा जो वस्त्रोद्योगाचा भाग आहे, रेशीम उद्योग आणि ताग उद्योग, तो आमच्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होत असताना आपल्याला दिसतोय. त्याच्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करतंय, सरकार सुद्धा त्या उद्योगांना मदत करतंय. यासोबतच सरकारच्या सोबतच काही सेवाभावी संस्था सुद्धा आहेत, ज्या वस्त्रोद्योगामध्ये विणकरांना त्यांच्या कल्याणासाठी म्हणून मदत करतात. स्वयंसेवी संस्था आहेत, सेवाभावी संस्था आहेत आणि त्यांच्या मार्फत मेगा क्लस्टर नावाची योजना आखली गेली आहे. मेगा क्लस्टर कोणामार्फत? सेवाभावी संस्था, ज्याला आपण NGO म्हणतो, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, सेवाभावी संस्था. या सेवाभावी संस्था 4 पद्धतीनं या वस्त्रोद्योगाला मदत करीत असतात. एक म्हणजे जे विणकर आहेत त्या विणकरांना कच्चा माल पुरवणं, त्यासोबतच डिझाईन सामुग्री पुरवणं, कारण कापडाचं डिझाईन लागतं, त्यासोबतच रोजगार पुरवणं, भांडवल पुरवणं, तंत्रज्ञान पुरवणं. आजकाल विकसित असा तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये कमी वेळामध्ये आणि दर्जेदार असं उत्पन्न करण्याची सुविधा आलेली आहे. ती सुविधा विणकरांना पुरवण्यासाठी म्हणून मेगा क्लस्टर योजना काम करीत असते. म्हणजे कच्चा माल पुरवण्यात येतो, कच्चा माल हाताशी असल्यानंतर पटकन तो कारागीर, तो विणकर कामाला लागणार आहे. कशा पद्धतीची बाजारामध्ये मागणी आहे, कशा वस्त्रांची, त्याच्यासाठी डिझाईन सामुग्री पुरवली जाते विणकरांना. त्यामुळे भांडवल पुरवलं जातं, रोजगारही मिळतो त्यांच्या हाताला. उच्च प्रतीच्या तंत्रज्ञानाचा पण वापर करता यावा विणकरांना. या दृष्टिकोनातून तंत्रज्ञानाचा विकास किंवा विकसित तंत्रज्ञान वापरण्यासाठी त्यांना सहाय्य केलं जातं आणि यातून विणकरांचं कल्याण साधलं जातं. विणकरांचं कल्याण साधणं या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून हे उद्देश आहे. आपल्याला कदाचित विचारलं जाऊ शकतं, मेगा क्लस्टर योजनेची उद्दिष्ट 4-5 उद्दिष्ट आपण इथं लिहिलेली आहेत. संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करामध्ये जर असा प्रश्न विचारला गेला तर आपल्याला हे लिहिता येईल. ठीक आहे. किंवा माग रेशीम उद्योगासाठी प्रसिद्ध राज्य आत्ता मी बोर्डवर लिहिले होते, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारला गेला तर आपल्याला त्याचं उत्तर लिहिता यावं. पुढे बघूया आपण हस्तशिल्प. बघा, हस्त आणि शिल्प, जे शिल्प हाताने कोरलं जातं त्याला आपण हस्तशिल्प म्हणतो आणि शिल्प बहुधा हाताने जास्तीत जास्त कोरली जातात. तर आजकाल तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे, त्यामुळं विविध मशिनरींचा सुद्धा त्याच्यासाठी वापर होतो आहे. पण हस्तशिल्प हा श्रमप्रधान उद्योग आहे. कसा आहे?
श्रमप्रधान, कारण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कारागिराचं, त्या शिल्पकाराचं कसबपणाला लागलेलं असतं, त्याला हातानेच ते शिल्प कोरावं लागतं. हस्तशिल्प उद्योगातून कोणकोणती उद्दिष्ट साध्य होऊ शकतात याच्यावरती सुद्धा संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणकोणत्या गोष्टी हस्तशिल्प उद्योगामधून साध्य होऊ शकतात? पहा, कमी भांडवल. भांडवल खूप लागतच नाही. आपल्याला माहिती आहे शिल्पकाराला शिल्प कोरण्यासाठी काही खूप मोठ्या भांडवलाची आवश्यकता नसते, बरोबर आहे. एखादी शिळा आणि त्याची अवजार असली तरी, साधनं असली तरी पुरेसं असते, बरोबर आहे. कमी भांडवल, अधिक नफा, अधिक रोजगार, अधिक निर्यात आणि अधिक परकीय चलन. कारण परदेशामध्ये या शिल्पाकृती त्यांना खूप मोठी मागणी असते. भारतीय शिल्पांना परदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आणि त्यामुळं जी गोष्ट परदेशामध्ये जाते ती परकीय चलनाच्या रूपामध्ये आपल्याला फायदा करून देते, बरोबर आहे. कारण परदेशातला माणूस त्याच्या देशामध्ये जे चलन चालतं त्याच्यामध्येच आपल्याला ती रक्कम चुकती करणार आहे, बरोबर आहे. त्यातून परकीय चलन प्राप्त होतं. म्हणजे कमी भांडवल, अधिक नफा, अधिक रोजगार, अधिक निर्यात आणि अधिक परकीय चलन, अशा पद्धतीनं हस्तशिल्प उद्योगातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा औद्योगिक विकासासाठी म्हणून होऊ शकतो. ही उद्दिष्ट साध्य होऊ शकतात हस्तशिल्प उद्योगातून. हा श्रमप्रधान आहे, बरोबर आहे. आता या उद्योगाला चांगले दिवस यावेत या दृष्टिकोनातून, त्याचा अधिक विकास व्हावा या दृष्टिकोनातून. कारण एवढे फायदे मिळवून देणारा, जर एवढा फायदेशीर हितकर असा उद्योग असेल तर त्याच्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात विकास होण्यासाठी म्हणून, बरोबर आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला तर अर्थव्यवस्था बळकट व्हायला भारताला मदत होणार आहे, बरोबर आहे. आणि म्हणून ग्रामीण आणि शहरी भागातल्या कारागिरांना, शिल्पकारांना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावं, त्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा, जास्तीत जास्त रोजगार मिळावा, त्यांचं उत्पन्न वाढावं या उद्योगाच्या आधाराने म्हणून दिल्ली हाट सारखी योजना सुरू करण्यात आलेली आहे. कोणती योजना? दिल्ली हाट. आता हाट हा हिंदी शब्द आहे. हाट म्हणजे बाजार. दिल्ली हाट एक बाजार यंत्रणा आहे, मार्केट यंत्रणा आहे, एक पद्धतीची बाजारपेठ. तिला नाव दिले दिल्ली हाट. सर्वप्रथम दिल्लीमध्ये तिची सुरुवात झाली आणि त्यानंतर भारतातल्या अनेक घटक राज्यातल्या राजधान्यांच्या ठिकाणी अशा प्रकारची मार्केट यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये सुद्धा तशाच प्रकारची मार्केट यंत्रणा सुरू करण्यात आलेली आहे. लखनौमध्ये सुद्धा आहे तशा प्रकारची मार्केट यंत्रणा. कलकत्त्याला आहे. ज्या बाजारामध्ये दिल्ली हाट अशा प्रकारची मार्केट यंत्रणा ज्या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे त्या बाजारपेठेमध्ये हस्तोद्योगाला महत्त्व दिलेलं असतं. म्हणजे हाताने तयार केलेल्या, हँडमेड, हाताने तयार केलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांचंच मोठ्या प्रमाणामध्ये तिथं खरेदी आणि विक्री चालते. स्पेशल असं ते मार्केट असतं, त्याला नाव दिलेलं आहे दिल्ली हाट. आणि मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या दिल्ली हाटच्या धर्तीवरची मार्केट यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे. हेतू आहे या हस्तशिल्प उद्योगाला जास्तीत जास्त चालना देणं, ठीक आहे, आणि रोजगाराची मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती करणं. पुढे वाहन उद्योग. आता यावर प्रश्न तयार होऊ शकतो. विधान कारण स्पष्ट करा. कसा होतो ते पहा. सध्या वाहन उद्योग याला सनराइज क्षेत्र असं संबोधलं जातं. सनराइज क्षेत्र, सनराइज क्षेत्र असं वाहन उद्योगाला संबोधलं जातं. विधान कारण स्पष्ट करा. का असं म्हटलं जातं तर जगातले जे अनेकानेक उद्योग आहेत, ज्या उद्योगामध्ये भारत अव्वल आहे, अग्रेसर आहे, पुढे आहे, त्यापैकी एक उद्योगाचं क्षेत्र म्हणजे वाहन उद्योग. कारण एकूण 40 देशांना भारत वाहनांची निर्यात करतो. किती? 40 देशांमध्ये विविध प्रकारची वाहनं पाठवतो. 40 देशांशी तो व्यापार करतोय वाहनांचा.
पहा म्हणजे किती व्यापकता आहे या वाहन उद्योगाची. आणि नव्यानेच उदयाला आलेला हा वाहन उद्योग अल्पावधीतच हा जागतिक स्तरावर जाऊन पोहोचलेला आहे. जगात आपल्या पहिल्या 5 आपली गणना केली जाते, बरोबर आहे. म्हणून त्याला सनराईज क्षेत्र असं संबोधलेलं आहे. आणि यात विशेषतः सनराईज क्षेत्र म्हणविण्यास मदत करणारा उद्योग आहे तो म्हणजे ट्रॅक्टर उद्योग. कोणता उद्योग आहे? ट्रॅक्टर उद्योग. म्हणजे जगात जर समजा एका दिवसाला आपण समजतोय एका दिवसाला 3 ट्रॅक्टर तयार होत असतील तर त्यापैकी एक ट्रॅक्टर हे कुठं तयार होतं? भारतामध्ये तयार होतं. आणि भारतातल्या ट्रॅक्टरला जगभरातल्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यापैकी सगळ्यात जास्त ट्रॅक्टर भारत, तुर्कस्तान, मलेशिया आणि आफ्रिका खंडातले तर बहुधा सर्व देश, आफ्रिका खंडातील बहुधा सर्व देश या देशांना ट्रॅक्टरची निर्यात करतो. आणि त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा आपल्याला प्राप्त होतं. असा हा सनराईज क्षेत्र असलेला वाहन उद्योग 40 देशांसोबत वाहनांचा व्यापार करणारा असा. ठीक आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणात मग रोजगाराची उपलब्धता पण आहे. आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर ज्या ज्या उद्योगामध्ये केला जातो त्यातलं एक नाव म्हणजे वाहन उद्योग. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या द्वारे वाहनांची निर्मिती केली जाते असा हा वाहन उद्योग. त्याच्या पुढे आहे सिमेंट उद्योग. सगळ्याच कोणत्याही प्रकारची संरचना करायची असेल, पायाभूत रचना करायची असेल तर त्याच्यासाठी बांधकाम करावं लागतं. कंपनी घालायची आहे, कारखाना उभा करायचा आहे, शाळा उभी करायची आहे, एखादं सरकारी कार्यालय उभं करायचं आहे, घर बांधायचं आहे, पायाभूत संरचना निर्माण करायची आहे म्हटल्यानंतर त्याच्यासाठी लागतं ते सिमेंट. आणि या सिमेंट उद्योगात सुद्धा भारताचा अव्वल क्रमांक आहे. म्हणजे भारत खूप पुढे सिमेंट उद्योगात सुद्धा. आपल्या देशात तर सिमेंटचा वापर आहेच मोठ्या प्रमाणात, पण परदेशात सुद्धा या सिमेंटची भारत निर्यात करतो. आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या सिमेंट उद्योगात सुद्धा केलेला आपल्याला दिसून येतो. पुढे आहे चर्म उद्योग. चर्म म्हणजे चामडं, कातड्यापासून वस्तू बनवणं. पहा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पशुधन आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात पशुधन असल्यामुळं मेलेल्या जनावरांपासून कातडं कमावणं हा पूर्वापार आमच्याकडं एक उद्योगच होता, बरोबर आहे. चर्मकार काय करायचे? मेलेल्या जनावरांपासून कातडं कमवायचे. आणि त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात कातड्याची, चामड्याची उपलब्धता आमच्या देशात आहे. आणि त्यामुळं त्यावर आधारित, कारण चर्मोद्योगाला लागतो कच्चा माल काय? चामडं, कातडं. त्यावर आधारित चर्मोद्योग हा मोठ्या प्रमाणात विकसित होत असताना आपल्याला दिसतो. पुढे दिलाय मीठ उद्योग. पहा आमच्या देशाला समुद्र किनारा लाभलेला आहे. हिंदी महासागर आहे, अरबी समुद्र आहे आणि बंगालचा उपसागर आहे. एवढा मोठा समुद्र किनारा लाभलेला देश, एवढं मोठं समुद्र लाभलेला देश, यात वेगवेगळ्या ठिकाणी मिठागर सुद्धा आहेत. त्यामुळं मिठाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात होतं. पहा किती मोठ्या प्रमाणात. वर्षाचा जर हिशेब केला, प्रमाण पाहिलं तर दर वर्षाला 200 लक्ष टन, किती? 200 लक्ष टन मिठाचं उत्पन्न होतं. आणि त्यापैकी 60 लक्ष टन हे आयोडीनयुक्त मीठ तयार केलं जातं. हे मुद्दाम म्हणून त्याच्यावरती काही संस्कार करावे लागतात, काही प्रोसेस करावी लागते. कंपनीमध्ये आपण ॲडव्हर्टाईज मध्ये बघत नाही का, टाटांचं आयोडीनयुक्त मीठ, बरोबर आहे. म्हणजे किंवा दांडी आयोडीनयुक्त मीठ. ते 60 लक्ष टन मीठ हे आयोडीनयुक्त बनवलं जातं. पहा समुद्र किनारा, नद्या किंवा पर्वत ही निसर्गाची देण आहे. ती कुणी निर्माण करू शकत नाही. देश कितीही विकसित असो या गोष्टी निर्माण करू शकत नाही. आणि ही देण आम्हाला लाभलेली आहे. ज्या देशांना समुद्र नाही आहे त्या देशामध्ये मिठाची गरज त्या देशांना भागवण्यासाठी इतर राष्ट्रांवरती अवलंबून राहावं लागतं. मग जगात असे अनेक देश आहेत ज्यांना समुद्र सानिध्य नाही आहे, बरोबर आहे, ज्यांच्या हिश्श्याला समुद्र आलेला नाही. अशा देशांची मिठाची गरज भागवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये कोण करतं? भारत करतो. म्हणजे मीठ उद्योग सुद्धा भारतातला एक प्रमुख उद्योग आहे. पुढे सायकल उद्योग. पंजाब आणि तमिळनाडू
या 2 घटक राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा सायकल उद्योग विकास पावलेला आहे. त्यात पंजाबमधलं लुधियाना हे जे शहर आहे हे तर सायकल उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. लुधियाना शहर सायकलचं शहर म्हणून ओळखलं जातं जगामध्ये. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सायकल तयार करणाऱ्या कंपन्या कारखाने या शहरामध्ये आहेत. आणि इथं तयार एवढ्या मोठ्या प्रमाणात सायकली तयार केल्या जातात म्हटल्यानंतर देशाची तर गरज भागवली जातेच जाते, पण त्यासोबत विदेशात सुद्धा आणि विशेषतः आफ्रिका खंडातल्या देशामध्ये ज्या ठिकाणी सायकलचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो, कारण तसं सायकल हे जे वाहन आहे ते सोयीस्कर आहे आणि थोडंसं कमी पैशामध्ये सुद्धा ते आपल्याला वापरता येऊ शकतं आणि इंधन म्हणून सुद्धा खूप मोठा खर्च एकदा सायकल खरेदी केल्यानंतर आपल्याला करावा लागत नाही. त्यामुळे ती स्वस्त पडते. स्वस्त असं वाहन म्हणजे सध्या काय सायकल. आणि म्हणून आफ्रिका खंडातले जे देश आहेत, जास्तीत जास्त आफ्रिका खंडातले जे देश आहेत, बरेच देश आणखीही विकसनशील आणि अविकसित असे आहेत आणि त्यामुळं तिथं खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तर 4 ते 5 देशांना खूप मोठ्या प्रमाणात लक्षावधी सायकलींची निर्यात या लुधियाना या शहरातून भारत करीत असतो. ते म्हणजे युगांडा, मेक्सिको, संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करामध्ये विचारलं जाऊ शकतं. मेक्सिको, नायजेरिया, केनिया आणि ब्राझील सुद्धा बरं का. या आफ्रिकन देशांसोबतच ब्राझील सारख्या देशाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भारत सायकलची निर्यात करतोय आणि सायकल उद्योगाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपल्याला दिसून येतो. तर या सगळ्या उद्योगांच्या विकासाच्या आधाराने भारताचा औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. तर पुढच्या तासिकेला आपण पुढच्या आणखी काही उद्योगांच्या संदर्भामध्ये माहिती पाहूया. ठीक आहे, हे नक्की वाचायचं आहे. इथं जो भाग होईल त्याचं परत घरी मन लावून वाचन करायचंय. 1दा 2दा 3दा मन लावून वाचन करायचंय. ठीक आहे, हॅव अ नाईस डे.